नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 87. रहीम बाहेर आला. त्याने डोर ओपन केलं आणि ईश्वरदादा आणि सोबत एवढ्या लोकांना बघून तो जरा घाबरला. सलाम दादा, आप यहाँ? और ये सब कुछ हुआ है क्या? रहीम ने हळू आवाजात म्हटलं. सलाम रहीम, क्या बात है? आजकल तुम दिखते भी नहीं. नाही बच्चे, ईश्वर दादा तिथेच बाहेर बसत म्हणाले. हाँ, वो थोड़ा बिजी था कुछ दिन से, और रेहान तो उसकी फूफी के घर गया हुआ है, और मुस्कान की तबीयत खराब थी थोड़ी, इसलिए बस. रहीम म्हणाला. ठीक है, अभी तो ठीक है ना बच्ची? चलो उसे बाहर बुलाओ, ईश्वरदादाने म्हटलं. ईश्वरदादाने असं म्हटल्यावर रहीम घाबरून त्याच्यासोबत आलेल्या पहिल्याला बघू लागला. पहिल्याने डोळ्यानेच होकार दिला. तसं रहीमला दिलासा मिळाला आणि तो मुस्कानला बोलवायला आत गेला. खरं तर ते जसे बाहेर आले होते तसं पहिला जरा बाजूला होऊन लोकांशी बोलला होता. तेव्हा त्याला कळलं होतं ईश्वरदादा कसं मुलींच्या शिक्षणाचं बघतात आणि आता पण त्याचसाठी आले वगैरे. बऱ्याच लोकांशी बोलल्यावर त्याचा डाऊट गेला आणि मग त्यानंतर त्यांच्यावर कोणाला डाऊट येऊ नये म्हणून त्याने रहीमला मुस्कानला बाहेर आणण्याची परमिशन दिली. रहीम आत गेल्यावर परत त्याला आणि मुस्कानला आतल्या लोकांनी धमकावून बाहेर सोडलं. मुस्कान थोडी घाबरतच बाहेर आली. खूप दिवसांनी एवढे सर्व लोक पाहून ती जरा बुजल्यासारखी झाली होती. मुस्कानला पाहून नेहा पटकन पुढे आली आणि तिचा हात पकडून तिला ओढतच अमूजवळ घेऊन आली. नेहाने तिची ओळख अमूसोबत करून दिली. अमू तिच्याशी प्रेमाने बोलत होती, तिला समजावत होती. मग मुस्कान पण मोकळी होऊन बोलू लागली. तिला इतक्या दिवसातून असं हसताना बोलताना पाहून रहीमलाही भरून आलं होतं. इकडे अमू बोलता बोलता तिच्याकडून माहिती काढून घेत होती. अमूने हळूच कोणाच्याही नकळत मुस्कानच्या हातांच्या बोटात एक रिंग घातली आणि तिला नजरेनेच शांत राहायला सांगितलं. डोंट वरी, लवकरच सर्व आधीसारखं होईल. विश्वास ठेव आणि हसत राहा. हसताना खूप छान दिसतेस तू. तुला माहिती आहे, तुझ्यासारखीच एक दी आहे माझी, खूप गोड. आणि गंमत म्हणजे तिचं नाव पण मुस्कानच आहे, पण ती खूप स्ट्रॉंग आहे बरं का, अमू म्हणाली. मग तुला काय माझी फ्रेंड अशी तशी वाटली का कधी? ती पण खूप स्ट्रॉंग आहे, हो की नाही ग मुस्कान? नेहा अमूच्या बोलण्यावर म्हणाली. हो नक्कीच, मी स्ट्रॉंग आहे आणि थँक्स दी, मी सर्व काळजी घेईल. मुस्कान ही नजरेने आश्वस्त करत अमूला म्हणाली. व्हेरी गुड. चल मग, तुझ्या घरचे पाहुणे वाट बघत असतील, अमू डोळे मिचकावत हळूच म्हणाली. तोच ईश्वरदादाचा आवाज आला. सर्व माहिती देऊन झाली असेल तर दुसरीकडे जाऊया, अजून मुली आहेत, ईश्वरदादा म्हणालेत. हो, झालं सर्व सांगून, अमूने होकार दिला. ठीक आहे, तो रहीम, अपनी बेटी की पढ़ाई रुकनी नहीं चाहिए, समझे की नहीं? ईश्वरदादा त्यांच्या आवाजात जरा बारून म्हणाले. हाँ दादा, नहीं रुकेगी. चलो मुस्कान, रहीमने मुस्कानला म्हटलं. अमू आणि बाकी सर्व परत नेहाच्या घराजवळ आलेत. अमूने
एक गोष्ट नोटीस केली होती, ती म्हणजे मुस्कानच्या घरचा एक पाहुणा त्यांच्या मागावरच होता. त्याला शंका नको म्हणून अमू अजून काही मुलींशी सेम तसंच बोलली. काही वेळातच तो निघून गेला. तसं ईश्वरदादाने सर्वांना पांगवले आणि ते परत घरी जायला निघाले. ते ईश्वरदादाच्या घरी आलेत. शर्व त्यांची वाटच बघत होता. किती वेळ अमेया, मी केव्हाची वाट बघतोय. शर्व आल्या आल्याच अमूला म्हणाला, अहो देशमुख साहेब, कामच तसं दिलं होतं तुम्ही, वेळ तर लागणारच. अमू काही बोलायच्या आधी ईश्वरदादाच शर्वला म्हणाले, मग काम झालं की नाही. शर्वने विचारलं. काय वाटतं तुम्हाला. अमूने गालात हसतच शर्वला म्हटलं, झालंच असणार. ते पण कोणालाच काहीच संशय न येता. माणसंच असे निवडलेत मी की काम चांगलं होणारच. शर्वही जरा हसत म्हणाला, हो का, तुमचंच खरं. आता घरी जायचं का. रात्र होईल आता, उशीर होतोय. अमू घड्याळ बघत म्हणाली, हो जाऊया. शर्वने होकार दिला. अरे असंच कसं जाणार. तुम्ही तर काहीच घेतलं नाही आहे अजून. ईश्वरदादा शर्वला आणि अमूला म्हणाले, दादा तुमच्याकडून पूर्ण पाहुणचार करवून घेऊ, पण काम झाल्यावर. आता घाई आहे त्यामुळे जावं लागेल. अमू म्हणाली, ठीक आहे. ईश्वरदादाही समजून घेत म्हणाले, खूप मोठी हेल्प केली तुम्ही आणि अजूनही तुमची हेल्प लागेल आम्हाला, तर तयार आहात ना तुम्ही. शर्व ईश्वरदादांना म्हणाला, हो नक्कीच. माझ्या लोकांसाठी मी काहीही करू शकतो. ईश्वरदादाने लगेच उत्तर दिलं. तसं सर्वांच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली. अमू आणि शर्व तिथून सरळ घरी आलेत. तसा बराच उशीर झाला होता. शर्व कार पार्क करायला म्हणून गेला तर अमू लगेचच घरी आली आणि आल्या आल्या तिला माधुरीचं मधुर प्रवचन ऐकायला मिळालं. आल्यात मॅडम, या या, तुमचीच वाट बघत होते मी. माधुरी तिरकस म्हणाली. अमूने आजूबाजूला बघितलं आणि स्वतःकडे बोट करून म्हणाली, माझी वाट बघत होतात तुम्ही काकी. खरंच का. खूप आनंद झाला मला हा ऐकून. आजपर्यंत कोणीच वाट बघितली नव्हती माझी जेवणासाठी. तुम्हीच पहिले आहात. आलेच मी फ्रेश होऊन. तोपर्यंत तुम्ही सर्व तयारी करून ठेवा. अमू असं बोलून पटकन वर रूममध्ये निघून गेली आणि जाताना माधुरीबाईंना एक फ्लाईंग किस देऊन गेली. इकडे माधुरी तिचं बोलणं ऐकून तिला बघतच राहिली. ही काय बोलून गेली. तयारी करून ठेवा. मी काय हिची नोकर आहे जे मला ऑर्डर देऊन गेली. इथे सकाळपासून काम करून करून कंबर मोडली माझी आणि ही अजून मलाच कामाला लावते आहे. अवंतिका, तू त्या अमेयाला खूप डोक्यावर चढवून ठेवलाय. माधुरी किचनमध्ये अवंतिकाजवळ येऊन म्हणाली. आलेत का ते दोघे. अवंतिकाने विचारलं. कोण दोघे. माधुरीने विचारलं. शर्व आणि अमू ग. अवंतिका म्हणाल्यात. ती अमू आली तुझी. शर्वचं काय माहीत. आली शहाणी आणि मला म्हणते जेवणाची तयारी करून ठेवा. मी फ्रेश होऊन येते. ऑर्डर सोडून गेली मला. माधुरी चिडचिड करत म्हणाली. ही अमू पण ना नसत्या खोड्या काढत असते. सोड, तू खूप काम केले आहे आज. जरा जाऊन आराम कर आता. मी बघेल काय ते. अवंतिकाने म्हटलं. हो बाई, खरंच खूप थकले मी. या सुना काही कामाच्या नाही आहे. आपल्यालाच कामे करावे लागतात. पडते मी जरा.
माधुरी म्हणाल्या. हो, अवंतिकाने मान हलवून होकार दिला. तोपर्यंत शर्व पण रूममध्ये गेलेला होता. ते दोघे सोबतच खाली आलेत. मॉम, तुम्ही आराम करा जाऊन, घेईल मी, अमू अवंतिकाला पाहून म्हणाली. हो ग, तुम्हाला ताट वाढून देते, मग जातेच. बसा तुम्ही. आणि किती उशीर शर्व, भूक लागते की नाही तुम्हा दोघांना? अवंतिका त्या दोघांना म्हणाल्या. मॉम, बाहेर खाणं झालं होतं आणि काम होतं म्हणून उशीर झाला, शर्व अवंतिकाला सांगत होता. ठीक आहे, पण अमू असली सोबत की वेळेचे भान ठेवत जा जरा. आणि तू ग शहाणे, कशाला उगाच त्या माधुरीच्या तोंडाला काम लावतेस? हो म्हणायचं आणि गप्प बसायचं. विनाकारण वाढवायचे नाहीत वाद. अवंतिका म्हणाल्या. मी काही नाही केलं मॉम. आल्या आल्या त्याच सुरू झाल्या. तुमचीच वाट बघत होते अँड ऑल. मग मी म्हटलं तयारी करून ठेवा म्हणून. अमू तोंड वाकडं करून म्हणाली. हो का? चल गप्प जेवण कर आता. जाते मी. काही लागलं तर घेऊन घ्या स्वतःच्या हाताने. अवंतिका त्या दोघांना म्हणाली. हो, अमूने होकार दिला. त्या दोघांनी छान गप्पा मारत जेवण केलं आणि दोघेही रूममध्ये आलेत. मग आता काय प्लॅन आहे? अमूने शर्वला विचारलं. प्लॅन काय असणार? थकलोय मी. रात्र झाली आहे तर मस्त झोपणार आहे. पण तू म्हणत असशील तर रात्र जागवू पण शकतो. तू सांग काय करायचं? शर्व डोळे मिचकावत म्हणाला. काहीही. काय तुमचं? एवढी सर्व इन्फॉर्मेशन असताना तुम्ही कसे काय झोपू शकता? आज रात्री आपण त्यांना पकडू शकतो. अमू शर्वचं बोलणं ऐकून म्हणाली. अतिघाई संकटात नाही, त्यामुळे झोप गपचूप. शर्व काहीतरी विचार करत म्हणाला. अहो पण आता झोपते का लवकर? माझा मूड चेंज झाला ना तर मग रात्रभर झोपू देणार नाही. शर्व अमूला गप्प करत म्हणाला. शर्वचं बोलणं ऐकून अमू गपचूप त्याच्या बाजूला येऊन झोपली. तसं शर्वने तिला त्याच्या बाजूला ओढलं आणि तिला मिठीत घेऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीसारख्या अमेया मॅडम उशिरा उठल्यात. शर्व आधीच उठून बाहेर गेला होता. अमू आवरून खाली आली तर सर्व नाश्ता करत होते. अमूने सर्वांना गुड मॉर्निंग विश केलं आणि हळूच अवंतिकाला शर्वविषयी विचारलं. मला नाही माहिती. म्हणजे मला काही बोलला नाही तो. अवंतिकानेही हळूच उत्तर दिलं. इतक्या सकाळी काय काम आलं काय माहिती? अमू स्वतःचीच विचार करत म्हणाली. चल सोड, तू नाश्ता करून घे. अवंतिका अमूचा चेहरा बघून म्हणाल्या. हो, पण आधी शर्वला कॉल करून बघते कुठे आहे तर. अमू म्हणाली. बरं. अवंतिकानेही होकार दिला. अमू तिथून बाजूला झाली आणि शर्वला कॉल करू लागली. हॅलो, कुठे आहात तुम्ही? अमूने शर्वला विचारलं. का ग, काय झालं? शर्व म्हणाला. काही झालं नाही आहे, पण इतक्या सकाळी कुठे गेलात तुम्ही? लवकर या घरी, मला भूक लागली आहे. अमू म्हणाली. इथेच बाहेर आहे, बस 10 मिनिटात आलोच. शर्व म्हणाला. ठीक आहे. अमूने असं बोलून कॉल कट केला. काय ग, कुठे गेली होतीस? शुभ्रा अमूला म्हणाली. मी कुठे जाणार, इथेच आहे. शर्व बाहेर गेलेत
त्यांना कॉल केला होता. अमूने शुभ्राला सांगितलं. ओके, मग तू थांबते का भाईसाठी नाश्त्याला? शुभ्राने विचारलं. हो, थांबते मी. अमूने होकार दिला. बाकी सर्व तिथेच होते, म्हणून मग अमू किचनमध्ये सुमन मावशीला हेल्प करायला निघून गेली. ॲक्शनची वाट बघत होतात का? पण या भागात तर काहीच झालं नाही. मग आता पुढच्या भागाची वाट बघा. कदाचित पुढच्या भागात बघायला मिळेल ॲक्शन. पुढचा भाग लवकरच येईल. धन्यवाद.